शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकार असंवेदनशील आहे. आदर्श शेतकरी विठ्ठल खैरे यांचा राज्य सरकारवर आरोप. खताची दरवाढ ही शेतकऱ्यांना न परवडणारी. खताच्या दुकानावर धाड कशाला टाकता? खताच्या कंपन्या बंद करा. खैरे यांचा राज्य सरकारला आवाज. सवाल: कंपनी काय पाकिस्तानात तयार झाली का? भारतातच तयार झाली? असे अनेक सवाल शेतकऱ्यांसाठी सतत झटणारे व शेतकऱ्यांची बाजू वेळोवेळी शासनाला समजावून सांगणारे शेतकरी पुत्र प्रगतिशील शेतकरी श्री विठ्ठल खैरे यांनी शासनाला केले आहे. विठ्ठल खैरे हे सतत शेतकऱ्यांची बाजू मांडत असतात. मग तो शेतकऱ्याचा पीक विमा असेल किंवा शेतकऱ्याची कोणतीही नैसर्गिक हानी झाली असेल किंवा राणी उंचेगाव मंडळ विम्यातून वगळला असेल, अशा प्रत्येक वेळेस विठ्ठल खैरे शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहून सरकारला जाब विचारतात. तर बघूया विठ्ठल खैरे काय म्हणाले. एसटी मराठी न्यूज महाराष्ट्र, संतोष तडपे, घनसावंगी. हे महत्त्वाचं आहे. यावेळेस शेतकऱ्याच्या बाबतीत हे राज्यकर्ते पूर्णपणे असंवेदनशील आहे. आज परिस्थिती एवढी खराब निर्माण झालेली आहे की खताचे भाव 1950 रुपये DAPचा भाव हा शेतकऱ्याला न परवडणार आहे. आणि हे नाचता येणं अंगण वाकडं छोटंसं एक कारण दाखवतात किंवा आम्ही जालन्याला धाड टाकली, आम्ही लातूरला धाड टाकली, आम्ही मुंबईला धाड टाकली. अहो, धाड कशाला टाकतात? त्या डायरेक्ट त्या कंपन्या बंद करा ना. तुम्हाला त्या कंपन्या कळत नाही का? कंपन्या कुठं तयार होतात? एक ट्रक पकडलं हिंगोलीमध्ये, साधं एक ट्रक पकडलं तर त्याचं एवढं मोठं भांडवल तयार करायले. अहो, त्याच्यापेक्षा ती कारखाना कुठं तयार झाला? कंपनी काय कुठून काय पाकिस्तानातून आली काय? कंपनी तर भारतातच तयार झाली आहे ना ती. माझं असं स्पष्ट मत आहे की हे शेतकऱ्याला कुठंतरी दिशाभूल करून या दुकानदारावर कारवाई केली, ही गाडी पकडली, त्या दुकानदाराला सांगितलं, त्या दुकानदाराचं असं केलं. अहो, मुळातच तुम्ही एवढे भाव वाढून टाकले की दुकानदाराला रुपया परवडत नाही आणि दुकानदार त्या गोष्टी करणारही नाही. परंतु जर तुम्ही आज लेकराला मारण्यापेक्षा लेकराची माय जर मारली तर खराब लेकरूच फायदा होणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी जो निर्णय घ्यायचा असेल तर मुळात कंपन्याच बंद केल्या पाहिजे किंवा कंपन्यावरच धाड टाकली पाहिजे. उगाचच आपलं नाटक दाखवायचं आणि कुठंतरी समाधान करायचं शेतकऱ्याचं. हे किती अवघड काम आहे. तुम्ही नारा दिला होता, या माझा शेतकरी बळीराजाला सगळं कळतंय. तुम्हीच नारा दिला होता की कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. अहो राज्यकर्त्यांनो, महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला हे तुम्ही ब्रीदवाक्य केल्यामुळं प्रत्येक शेतकरी हा बळीराजा जागी झाला होता. आणि मोठा भाऊ चांगलं काम करीत नाही म्हणून लहान्या भावाच्या हातात सत्ता दिली. परंतु त्या सत्तेचा दुरुपयोग तुम्ही एवढा लावला की तुम्ही सांगताय कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. अहो, आज कुठे ठेवला महाराष्ट्र माझा? आजच्या महाराष्ट्रामध्ये तर डिझेलला लाईन, पेट्रोलला लाईन, गॅसला लाईन. आज शेतकऱ्याला शेती करण्याचं हे निर्माण झालेलं आहे. एक 8-10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, महिनाभराच्या आतमध्ये पाऊस पडतोय. आज शेतकऱ्याला जर राणी उंचेगावच्या पंपावर डिझेलला गेला त्याला डिझेल मिळत नाही. व्यापाऱ्याला, राज्यकर्त्याला, ओळखीच्या लोकांना आज गेलं की गव्हर्नमेंट स्टॉकमधून डिझेल मिळतंय, तो सरळ पोहोचतोय. आज बिचाऱ्याला ट्रॅक्टर भेटतंय तर डिझेल नाही, डिझेल भेटलं तर ट्रॅक्टर नाही. म्हणजे आज बळीराजाची परिस्थिती एवढी गावली. आणि आता तुम्ही शेतकऱ्याच्या भावाचा निर्णय घ्यायला लागले. आज भावाचा जो निर्णय घेतला तुम्ही, या भावाच्या निर्णयामध्ये तुम्ही स्वतः तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण जो निर्णय घेतोय आज सगळ्या व्यापाऱ्याकडे माल आहे. आज सांगताय मोठमोठे पेपरबाजी पत्रकार लोक सुद्धा पेपर टाकतात की भाव आलाय 9,300 झाला.